निलय, निलय, मी आपली एकटीच बडबडते इथे. हा मुलगा एका अक्षराने उत्तर देतोय का बघा. मीच वेडी, मीच बडबड करतेय नुसती. काय रे, भूक लागली का? जा, चपात्या झाले, जेवायला बस, मी घेऊन येईन. आणि आज घरी येस ना तर आराम कर जरा. खूप दिवसांनी असा घरी आलास. बरं वाटतं रे तू असा घरी असलास की. कधीतरी यावं लवकर आईसाठी पण. एवढे पैसे घर खर्चासाठी ठेव. अरे पण आहेत माझ्याकडे, लागले तर मागेन मी. आई ठेव ना प्लीज. बर. काय रे, बरं वाटत नाहीये का? नाही मी ठीक. खूप शांत शांत वाटतोयस. नाही असं काही नाही. आई एक सांगायचं होतं. अरे मग बोल ना. मी काही दिवसांसाठी बाहेर जातोय. बाहेर म्हणजे? हो, जरा काम आहे, आउट ऑफ टाउन जातोय. असं अचानक? हो आई, महत्वाचं काम आहे. अच्छा, म्हणजे म्हणून त्या संजय सरांनी आज तुला लवकर घरी पाठवलं. लक्षात आलंय माझ्या. नाही आई, त्यांचा काही संबंध नाहीये. हे जरा वेगळंच काम आहे. असं काय बोलतोयस तू? आणि हे सगळं असं अचानक कसं काय ठरवतोस रे? आई जावं लागेल. बरं, कुठे चाललायस? ते मी तुला नंतर सांगतो. नाही, नंतर मी तर काही नाही, आत्ताच सांग कुठे चाललायस. आई सांगतो म्हटलं ना, मी नंतर सांगतो तुला. बर, तू बस, मी जेवायला वाढते. आलेच. चुकून गडबडीत झालं. ठीक आहे. अजून काही राहिलेलं नाही. नाही नाही, व्यवस्थित आहे सगळं. पूजेला सुरुवात करूया. हा? ओम स्वस्ति न इंद्रो वृद्धाश्रवा स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति न साष्टो अरिष्ट नेहमी ही हळद कुंकू लावून घ्या. काय झालं? अजूनही फोन स्विच ऑफ येतोय. हो ना. हा असा काय ग मुलगा? ठीक आहे, येईल, काहीतरी कामात अडकलं असेल. पूजा संपन्न झालेली आहे. आता सगळ्यांनी आरतीसाठी उभे राहा.
सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची सर्वे. कुठे जायचं आणि आईला कसं सांगू की मी परत कधीच येणार नाहीये. खूप टेन्शन घेईल ती, पण नाही, निघायला तर हवंच. आत्ता इथे थांबून चालणार नाही. आई, आई मी निघतोय ग. आई, आई निघतोय ग मी. आई, 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 ये आई उठ ना. आई, आई अगं उठ. आई, आई उठ ना. आई, आई उठ ग. हा भास आहे, भास आहे. आई, 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 आई उठ ना ग. आई उठ ना. आई, आई अगं, आई बोल ना माझ्याशी. आई, हे आई, आई उठ ना. आई, जो माणूस मृत्युंजय बंगल्याच्या फेऱ्यात अडकला तो एकतर स्वतःला तरी संपवतो, नाहीतर त्याच्या जवळच्या व्यक्तीला तरी. आई, ते आता कुठेही नाही जाणार. मी तो मृत्युंजय बंगला संपवून टाकीन आता. आई, आई,
या फळापासून धोका आहे, या फळापासून धोका आहे. हे फळ इथून बाजूला काढायलाच हवं. येतो मी. एक मिनिट हा. शुभम भवतु. येतो मी. गार्गी प्रसाद काय मस्त झाला होता यार. काकू पूजा खूप छान झाली. हो, तुम्ही सगळे आलात म्हणून छान झाली. तरी पण निलय नाही आला. अहो काकू, निलय दादा कामात असतील, नाहीतर ते आले असते. हां, हो तसंच असेल काहीतरी. हे पक्या रुचिता, निघूयात आपण आता. चला. हा. हो चल गार्गी, बाय. बाय. मावशी येतो. हा काकू येतो. या रे पुन्हा सगळ्यांनी. हो नक्की. काय ग? निलयला फोन लावलास? अगं लावला, पण त्याचा फोन स्विच ऑफ येतोय. मग त्याच्या आईला फोन लाव ना. आईचा नंबर नाहीये माझ्याकडे. माझ्याकडे. तुझ्याकडे कसा काय आला त्याच्या आईचा नंबर? ते मी तुला नंतर सांगते. तू नंबर घे. हा घे. हॅलो. हॅलो निलय, अरे काय चालवलंयस तू? सकाळी अचानक न सांगता गायब काय होतोस? त्यानंतर मी फोन करत होते तर फोनही कट केलास तू. बोललाच नाहीस काही. मी वेड्यासारखी वाट बघत होते तिथे तुझी. एकदा तरी कळवायचं ना. आणि मग काय फोन स्विच ऑफच झाला तुझा का? हॅलो हॅलो, मी तुझ्याशी बोलतेय निलय. गार्गी, माझी आई गेली. काय? आई गेली. मी 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 येते आत्ता तिथे. काय झालं? गार्गी, काय झालं? निलयची आई गेली अगं. आपण जायला हवं. गार्गी, आम्ही पण येतो. हो गार्गी, निघूया. तुम्ही दोघं इथे पूजेजवळच थांबा. आम्ही दोघी जाऊन येतो. अगं पण स्वाती, माझा एक, आम्ही दोघी जाऊन येतो. तुम्ही इथेच थांबा. ठीक आहे. चल गार्गी, निघूया ना. विहार पुक्कल गेला. काय करायचं आता? जखोबा, जरा शांत व्हा. शांत नाही होणार शांत. आणि
म्या जर का शांत झालो, मालक मालक माझा नरड धरती. काय करायचं? काय झालं? हसाया काय झालं? मोठे डाव जिंकायचे असतील तर असे छोटे छोटे डाव हरल्याचं दुःख मनात ठेवायचं नसतं. म्हणजे कळेल, पण एवढं मात्र नक्की, एकीकडे काहीही झालेलं नसलं तरी दुसरीकडे वादळ आलंय, वादळ. हौशी किती चिडले ग मी त्याच्यावर. मला माहीतही नव्हतं त्याच्याकडची काय परिस्थिती आणि तोंडाचा ताबा सुटल्यासारखी बोलत गेले ग मी. हे बघ, फार मनाला लावून घेऊ नकोस. आणि तिकडे गेल्यानंतर निलेशी शांतपणे बोल. त्याला आधाराची गरज आहे. मित्रमैत्रिणींना कळवलंस? अगं नाही, मी फोन घाई गडबडीत घरीच विसरले. ठीक आहे, तिकडे गेल्यावर बघूया आता आपण. हा हं, चल. निलय, निलय, सांभाळ स्वतः. निलय, हे सगळं असं असं अचानक कसं झालं? अशी मी बाहेर जात होतो आणि निलय, तू नातेवाईकांना फोन केलास? कोणाला बोलवलंस? असेल, आपण फोन करूया. चल, तू थांबशील इथे? चल. आई, आई, शेवटचा असा कधी झोपला होतास, आठवतं का? नाही. निलय, निलय, पाणी. निलय, पाणी पी. हे बघ, असा खचून जाऊ नकोस. मी समजू शकते तुझी मनस्थिती.
पण मला सांगशील का हे सगळं कसं झालं? मावशी मी तू डॉक्टरांना फोन केला होतास? आपल्याला नातेवाईकांना पण कळवायला हवं ना. तू एक काम कर, मला नंबर दे, मी फोन करते.